बीडमधल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या झाली। पण या हत्येचा सूत्रधार आणि त्याच्यासोबतचे 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। 17 दिवसांनंतरही आरोपींना अटक न झाल्यानं बीड जिल्ह्यात संताप वाढू लागलाय। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातल्या इतर गुन्हेगारांची कुंडलीही बाहेर येऊ लागली आहे। पाहुयात यावरचा एक रिपोर्ट। 9 डिसेंबर संतोष देशमुखांची हत्या। 25 डिसेंबर 3 आरोपी अजूनही फरार। एकोणतीस नोव्हेंबर पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाल्मिक कराडची खंडणीसाठी धमकी। 12 डिसेंबर वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल। 25 डिसेंबर वाल्मिक कराड अद्यापही फरार। बीड पोलिसांची अकार्यक्षमता दाखवण्यासाठी आणि बीड जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघाले आहेत हे समजून घेण्यासाठी या तारखा पुरेशा आहेत। संतोष देशमुखांची हत्या होऊन 16 दिवस उलटलेत आणि वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल होऊन 14 दिवस झालेत, तरीही या आरोपींचा बीड पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही। बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली झाली। एक पोलीस उपनिरीक्षक निलंबित झाला। तपासासाठी SIT स्थापन करण्याची विधानसभेत घोषणा झाली। निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील समितीचीही स्थापना करण्यात आली। पण आरोपी कुठे आहेत? संजय राऊतांनी या प्रकरणावरून राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंवरही गंभीर आरोप केले। फडणवीसांनी SIT चौकशीचा जो खेळ मांडलाय ना, ती निव्वळ धूळफेक आहे। या प्रकरणातले खरे आरोपी आणि सूत्रधार हे सरकारमध्ये सन्मानानं विराजमान आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अवतीभोवती ते वावरत आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचे खास असलेल्या वाल्मिक कराडचं नाव घेतलं जातंय। हे सत्य असेल तर वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडे नक्कीच प्रयत्न करत आहेत। बीडच्या गुन्ह्यात पोलीस स्वतःच बेदरलेले दिसतायत। बीड जिल्ह्यातली ही दहशत महाराष्ट्राला परवडणारी नाहीये। वाल्मिक कराड हा सरकारी मदतीनं फरार असल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केला। हा आरोप खरा वाटावा असं वातावरण सध्या दिसतंय। बीडची परिस्थिती अशी आहे की त्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती आहे। बीडमधली सामाजिक राजकीय परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर आहे। बीडमध्ये कधी भडका उडेल, लोक रस्त्यावर येतील, दंगल होईल, अशा प्रकारचं वातावरण आहे। मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवं। गृहमंत्री आहेत ते आणि त्यांचे जे लाडके धनुभाऊ आहेत त्यांच्याबरोबर जायला हवं। बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा आक्रोश जर राज्याच्या गृहमंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना विचलित करत नसेल तर हे सरकार माणुसकी शून्य आहे। आरोपी मोकाट, आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात, बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात, आणि मंत्री जाऊन बीडमध्ये नौटंकी करत आहेत। काय महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजता का आपण? संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना अटक करा या मागणीसाठी बीडमध्ये 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा आहे। त्या मोर्चात शरद पवारही सहभागी होणार आहेत। 28 तारखेला आता काही मोर्चा बीडला केलेला आहे। या मोर्चाच्या संदर्भात मी सर्व जनतेला सुद्धा आवाहन करणार आहे की तुम्ही सगळेजण 28 तारखेपर्यंत जर ह्यांनी काही ऍक्शन नाही केली आणि नाही झाला तर आपण तो मोर्चा मोठा करू। मी स्वतः हजर राहणार आहे आणि आपण सर्वांनी हजरही राहिलं पाहिजे त्या मोर्चाला, असं मी जनतेला तुमच्या माध्यमातून आवाहन करणार आहे। एवढंच नाही, तेवढ्या मोर्चावर मी थांबणार नाही तर पुढच्या काळामध्ये याचा जर तपास 1 तारखेपर्यंत नाही झाला तर पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये, नवीन वर्षामध्ये मी स्वतः उपोषणाला बसणार आणि खमक्या भूमिका घेऊन मी जोपर्यंत हा निर्णय छडाला लागत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका सुद्धा मी पुढच्या काळात घेणार। पोलीस स्टेशनला कोण बोललं? तिथं बनसोड नावाचे PI आहेत, त्यांना कुणाचा फोन आला? बनसोडचा सुद्धा CDR काढा, खरा तपास करायचा आहे ना। महाजन साहेबाला कुणाचा फोन आला? पाटील कुणाच्या संपर्कात होते? या तिघांचे पण CDR काढा। या सर्व गोष्टी तुम्हाला उघडकीस येतील। चौथा सुद्धा ते म्हणतात की आम्ही अरेस्ट केलंय, पण काल सत्ताधारी पक्षाची एक आमदार तुमच्या मीडिया समोरच बोललेत आणि मी ते बघितलंय की ते म्हणले ते सिलेंडर झाले। आणि मग सिलेंडर झालेला जो आरोपी चौथा आहे तो दोन्ही गुन्ह्यात आहे, खंडणीत पण आहे आणि 302 काय मर्डरचा जो कलम आता नवीन लागलेला असेल त्या नवीन कलमामध्ये त्याच्यामध्ये आहे।
मास्टर माइंड कोण आहे त्याच्या सहित शिक्षा झाली पाहिजे. एका दोघाला शिक्षा काय, ही शिक्षा झाली पाहिजे. ह्याचा खरा कोण मास्टर माइंड आहे, त्याला कुणी घडवलंय, त्याला शिक्षा झाली पाहिजे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातल्या अनेकांच्या कुंडल्या बाहेर येऊ लागल्या आहेत. वाल्मिक कराडच्या आसपास वावरणाऱ्या कैलास फड आणि निखिल फड यांचे काही व्हिडिओज अंजली दमानी यांनी सोशल मीडियात शेअर केले. हवेत गोळीबार करणं, दहशत माजवणं, धमक्या देणं अशी कामं करणाऱ्या कैलास फडवर गुन्हाही दाखल झालाय. लायकी नसणाऱ्यांकडे बी ती असं दाखवणारे, म्हणजे इथं दिसतं ना ते असं घालते पिस्तूल, ज्यांच्याकडं लायसनची गरज नाही असे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, आजच कलेक्टरला सांगा आणि ह्या सगळ्यांचे पिस्तूल काढून घ्यावं. धाब्यावर बसत दारू पेतानी बार करतात वर. 14 ते 24 ह्याची जी ॲस्ट्रॉनॉमिकल वाढ झाली आहे या व्यक्तीची आणि त्याच्या दहशतीची, की लोकांकडनं जमिनी बळकावणं, त्यांना मोबदले न देणं, त्यांच्यावर दादागिरी करणं, तिथे दहशत निर्माण करणं. जसं त्यांचे ते कैलाश फड हवीत फायरिंग करताना आपण बघितले, ते काय त्यांचा तो छोटासा मुलगा निखिल फड, ज्याला म्हणजे खरंच शेमड्या मुलासारखा तो एवढा चिंटू मुलगा आहे, पण त्याच्या हातात सुद्धा पिस्तूल आणि तो ते स्टाईलनी मिरवतोय. तर असं बघून वाटतं की बाबा कुठेतरी हे थांबायला हवं. बीडमध्ये तब्बल 1222 परवानाधारक पिस्तूल आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत इतक्या मोठ्या संख्येनं परवानाधारक पिस्तूल असलेला बीड हा एकमेव जिल्हा आहे. हे फक्त परवानेधारक 1222 आहे. विदाउट परवानेधारक आणि ज्यांच्याकडे अशा पद्धतीनं हत्यारं हे अनेक लोक या बीड जिल्ह्यात आहे. पोलिसांनाही चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. बीडमध्ये लहान पोरांना सुद्धा कट्टा जर एखादा घ्यायचा तर तो मिळतो. अशा प्रकारची स्थिती आत्ताच बीडमध्ये 8 दिवसापूर्वी दिवसा गोळीबार झालेला आहे. आणि म्हणून बीड जिल्ह्यात मी सांगतो काय, दहशतवाद आणि गुंडागर्दीचा हैदोस माजलेला आहे. तिच्यात अजूनही मुख्य आरोपी सरकारला सापडत नाही. आणि जे आरोपी आहेत त्यांची कोणाशी कनेक्टिव्हिटी हे सगळ्या जिल्ह्याला काय महाराष्ट्राला माहिती आहे. आणि अद्यापही सरकार याच्यावर गतीनं किंवा सिरियसली पावलं उचलत नाही, हे सुद्धा सत्य आहे. ज्या पद्धतीनं हाल करून या संतोषांना देशमुख या सरपंचाला खून करण्यात आला, त्याप्रमाणे आरोपी आणि पोलीस यांचे हॉटेलमधले व्हिडिओ समोर आहे. आणि पोलीस स्टेशन समोर नुसतं गाणं नाही वाजवलं तर पोस्टर्स लावले होते, बाप तो बाप रहेगा. एवढी हिंमत गुन्हेगारांची आहे, याचाच अर्थ पोलीस आणि गुन्हेगार मिळालेले आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येचा मुख्य आरोपी सरकारला अजून का सापडत नाही? खंडणी प्रकरणातला गुन्हेगार वाल्मिक कराड नेमका कुठं लपून बसलाय? वाल्मिक कराडला नेमका कुणाचा आश्रय आहे? आमदार सुरेश धस यांच्या भाषेत वाल्मिक कराडचा आका कोण आहे हेच समोर येणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.